तो आवाज इतका हलका की सुरुवातीला तो खरा आहे की स्वप्नाचा भाग आहे हे समजलं नाही. पण काही क्षणांनी पुन्हा तोच आवाज ऐकू आला, एखाद्या धातूच्या वस्तूचा मंद कंपन झाल्यासारखा. मी उठून ताठ बसलो, कान डोकारून ऐकू लागलो. काही सेकंद पूर्ण शांतता होती. मग पुन्हा तोच आवाज, यावेळी थोडासा स्पष्ट. माझ्या अंगावर काटा आला, कारण तो आवाज मला ओळखीचा वाटत होता. कुठे ऐकला होता ते लगेच आठवलं नाही, पण काही क्षणांनी आठवलं. तो अगदी तसाच होता जसा त्या घुंगराला हलवल्यावर ऐकू येत होता. त्या रात्री मी उठून संपूर्ण फ्लॅट तपासला. प्रत्येक खोली, प्रत्येक खिडकी, मुख्य दरवाजा, बाल्कनी सगळं व्यवस्थित होतं. कुठे काहीच नव्हतं. शेवटी स्वतःवरच चिडत मी पुन्हा झोपायला गेलो. पण त्यानंतर जवळजवळ पहाट होईपर्यंत डोळा लागला नाही. सकाळी ऑफिसमध्ये गेल्यावरही माझ्या डोक्यात तोच विचार फिरत राहिला. माणूस एकदा एखाद्या गोष्टीबद्दल अस्वस्थ झाला की त्याचं मन प्रत्येक गोष्टीत त्याचा संदर्भ शोधू लागतं. कदाचित माझ्या बाबतीतही तेच घडत होतं. मी स्वतःला पटवून देण्याचा प्रयत्न करत होतो की हा सगळा मानसिक खेळ आहे. गावाहून आणलेली एक जुनी वस्तू, त्यासोबत जोडलेली एखादी लोककथा, त्यावरून तयार झालेली कल्पना आणि आता त्यातून निर्माण होणारे भ्रम, यापेक्षा दुसरं काही असूच शकत नाही. त्या संध्याकाळी ऑफिसमधून परतल्यावर मी बराच वेळ जुन्या फोटोंमध्ये रमलो, कदाचित स्वतःचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी. पण जितके फोटो पाहत होतो तितकी एक गोष्ट अधिकच स्पष्ट होत होती. यात्रेच्या शेवटच्या दिवशी काढलेल्या जवळजवळ प्रत्येक फोटोमध्ये मंदिराच्या मागचा भाग टाळला गेला होता. नकळत जणू माझा कॅमेरा त्या दिशेला वळलाच नव्हता. आणि जे काही थोडे फोटो होते त्यातही ती काळी आकृती दिसणारा फोटो वेगळाच वाटत होता. शेवटी वैतागून मी मोबाईल बाजूला ठेवला आणि घरातल्या लँडलाईनवरून आजोबांना फोन लावला. नेहमीच्या चौकशीनंतर काही क्षण शांतता पसरली. मग मी थेट मुद्द्यावर आलो. देवळामागच्या जागेबद्दल विचारलं. काही क्षण फोनच्या दुसऱ्या बाजूला कोणताही आवाज आला नाही. मला वाटलं नेटवर्क गेलं असावं, पण नंतर आजोबांचा आवाज आला, शांत, सावध आणि नेहमीपेक्षा जास्त गंभीर. त्यांनी पहिला प्रश्न विचारला तो घुंगराबद्दल. ते अजूनही माझ्याकडे आहे का? मी हो म्हटलं. पुन्हा काही क्षण शांतता. त्यानंतर त्यांनी जे सांगितलं त्याने माझ्या मनातील अस्वस्थतेला पहिल्यांदा आकार मिळाला. आजोबांच्या मते त्या जागेबद्दल गावात फार जुन्या काळापासून एक समजूत होती. यात्रेच्या काळात काही विशिष्ट ठिकाणी सापडलेल्या वस्तू घरी आणायच्या नसतात. त्या वस्तू मौल्यवान असोत वा नसोत, त्यांना हात लावायचा नसतो, कारण त्या वस्तूचं महत्त्व त्यांच्या किमतीत नसतं, तर त्या कुठून आल्या आहेत यात असतं. लहानपणी त्यांनी अशाच अनेक गोष्टी ऐकल्या होत्या, पण त्यांच्या वडिलांनी त्यांना एक विशेष ताकीद दिली होती की मंदिराच्या मागच्या जुन्या कमानीजवळ जर कोणतीही वस्तू सापडली तर ती गावाबाहेर नेऊ नये. का याचं स्पष्ट उत्तर त्यांच्याकडे नव्हतं, पण ती समजूत इतकी जुनी होती की गावातील अनेक वृद्ध लोक अजूनही तिचा उल्लेख करत असत. माझं बोलणं झालं, फोन ठेवला. तेव्हा माझ्या मनात पूर्वीपेक्षा अधिक प्रश्न होते, उत्तरं नव्हती. त्या रात्री मी बराच वेळ जागाच होतो. हॉलमध्ये बसून चहा पित राहिलो. घरात पूर्ण शांतता होती. भिंतीवरील घड्याळाची टिकटिक स्पष्ट ऐकू येत होती. अधूनमधून बाहेरून एखाद्या वाहनाचा आवाज येत होता. पण त्या सगळ्याच्या मध्ये एक विचित्र गोष्ट मला सतत जाणवत होती. माझी नजर पुन्हा पुन्हा त्या पुस्तकांच्या कपाटाकडे जात होती जिथे ते घुंगरू ठेवलं होतं. काही वेळानंतर मी स्वतःला समजावत उठलो आणि झोपायला गेलो, पण झोप लागत नव्हती. मनात सतत आजोबांचे शब्द घुमत होते.
शेवटी कधीतरी पहाटेच्या सुमारास माझा डोळा लागला आणि त्यानंतर मला जे स्वप्न पडलं ते गावाहून परत आल्यापासून पहिलंच होतं. मी मंदिराच्या मागच्या कमानीपाशी उभा आहे. आजूबाजूला कोणीच नाही, वाराही नाही, आकाश काळवंडलंय आणि समोरच्या मातीमध्ये काहीतरी चमकत आहे. मी खाली पाहतो तर तेच घुंगरू. मी ते उचलतो आणि त्या क्षणी माझ्या मागून कोणीतरी अतिशय मंद आवाजात कुजबुजतं, हे तुझं नाही. मी खाडकन अंथरुणात उठून बसलो. संपूर्ण अंग घामाने भिजलं होतं. खोली अंधारलेली होती. पण यावेळी माझं लक्ष एका गोष्टीकडे गेलं. हॉलमधून एक मंद आवाज येत होता. जणू कोणीतरी अतिशय हळुवारपणे घुंगरू हलवत होतं. मी दबक्या पावलांनी बाहेर आलो. तसा तो आवाज अचानक थांबला. मी स्वयंपाकघरात जाऊन पाणी प्यायलो आणि पुन्हा झोपायला आलो. रात्रीचे जवळजवळ 2:30 वाजले होते. शहर झोपलेलं होतं. दूरवरच्या इमारतींमध्ये एखाद दुसरा दिवा दिसत होता. बाकी सर्वत्र शांतता होती. विचारातच मला झोप लागली. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये दिवसभर कामाचा ताण होता. संध्याकाळी घरी आलो तेव्हा कालचा विचार जवळजवळ विसरलो होतो. जेवण झाल्यावर सहज हॉलमध्ये बसलो होतो. टीव्हीवर काहीतरी सुरू होतं, पण माझं लक्ष तिकडे नव्हतं. नकळत माझी नजर पुन्हा कपाटाकडे गेली आणि यावेळी माझ्या पोटात एक थंड गोळा तयार झाला. घुंगरूची जागा बदलली होती. फार नाही, फक्त काही इंच. पण ते काल जिथे ठेवले होते तिथे नव्हते. मी उठलो, कपाटाजवळ गेलो. काही वेळ त्याकडे पाहत राहिलो. मग स्वतःला समजावलं की मीच बहुतेक चुकीचं आठवत असेन. माणसाची स्मरणशक्ती अनेकदा फसवते, विशेषतः तेव्हा जेव्हा तो एखाद्या गोष्टीबद्दल जास्त विचार करत असतो. त्या रात्री मी एक प्रयोग केला. मोबाईलने कपाटाचा फोटो काढला. घुंगरू जिथे होतं तिथेच राहू दिलं. फोटो सेव्ह केला आणि झोपायला गेलो. सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट मी केली ती म्हणजे कपाट तपासणं. घुंगरू जागेवरच होतं. मी स्वतःवर हसलो. कालपासून आपण किती मूर्खासारखा विचार करत होतो याची जाणीव झाली. पण ऑफिसमधून परतल्यावर पुन्हा फोटो उघडला आणि कपाटाकडे पाहिलं. माझ्या हातातील मोबाईल अक्षरशः थरथरला. फोटोमध्ये घुंगरू ज्या दिशेला होतं आता ते तसं नव्हतं. एक भाग पूर्णपणे दुसऱ्या बाजूला वळलेला. मी बराच वेळ तिथेच उभा राहिलो. डोक्यात अनेक तर्क येत होते. घरात उंदीर आला असेल, साफसफाई करताना धक्का लागला असेल, कपाट समतल नसेल. पण त्या सगळ्या तर्कांमध्ये एक समस्या होती. ते घुंगरू धातूचं होतं, जड होतं, सहज फिरण्या इतकं हलकं नव्हतं. त्या दिवसानंतर मी जास्त लक्ष द्यायला लागलो. प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी मी फोटो काढायचो. सकाळी तपासायचो. काही वेळा काही बदल नसायचा, पण काही वेळा ते हलकंसं सरकलेलं असायचं. सुरुवातीला मी स्वतः शंका घेत होतो, पण हळूहळू माझी खात्री वाढू लागली. काहीतरी घडत होतं. एके रात्री ऑफिसमधून परतताना खूप उशीर झाला. जवळजवळ 11 वाजले होते. थकव्यामुळे जेवण न करताच मी थेट झोपून गेलो. मध्यरात्री अचानक जाग आली. खोली पूर्ण अंधारलेली होती. पण का कोणास ठाऊक मला लगेच जाणवलं की काहीतरी वेगळं आहे. काही क्षण मी अंथरुणावर न हलता तसाच पडून राहिलो. कान टवकारले. सुरुवातीला काही ऐकू आलं नाही. मग अत्यंत मंद असा आवाज कानावर पडला. काही क्षण मी श्वास रोखून बसलो होतो. स्वतःला समजावत होतो की हा भ्रम आहे. पण मग पुन्हा आवाज आला. माझ्या छातीत धडधड सुरू झाली. मी हळूच बेडवरून खाली उतरलो.
दार उघडलं. हॉल अंधारात बुडालेला होता. खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशात कपाटाची अस्पष्ट आकृती दिसत होती. काही क्षण मी जागेवरच उभा राहिलो. मग हळूहळू पुढे गेलो. घुंगरू कपाटावर नव्हतं. माझा श्वास अडकला. मी डोळे चोळले. पुन्हा पाहिलं. ते खरोखरच तिथे नव्हतं. कपाटावरची ती जागा रिकामी होती. अचानक माझी नजर जमिनीवर गेली. कपाटाच्या समोरच्या फरशीवर ते घुंगरू चमकलं. मी काही क्षण थिजल्यासारखा उभा राहिलो. हे खाली कसं आलं? कपाटाची उंची जवळजवळ 5 फूट होती. घुंगरू पडलं असतं तर आवाज झाला असता. मी जागा झालो असतो. पण मला काहीच ऐकू आलं नव्हतं. त्या रात्रीनंतर माझी झोप पूर्णपणे उडाली. दिवसेंदिवस माझी अधिकच चिडचिड होऊ लागली. ऑफिसमध्ये लक्ष लागत नव्हतं. मित्रांना भेटणं बंद झालेलं. घरी आल्यावर मी थेट कपाटाकडे पाहायचो आणि प्रत्येक वेळी मनात एकच प्रश्न असायचा, आज काय बदललं असेल? पण खरा धक्का अजून बाकी होता. त्या रविवारी सकाळी मी उशिरा उठलो. चहा करून हॉलमध्ये आलो. सवयीप्रमाणे कपाटाकडे पाहिलं आणि माझ्या हातातील कप खाली पडता पडता वाचला. कारण घुंगरू तिथे नव्हतं. यावेळी ते जमिनीवरही नव्हतं. प्रत्येक कोपरा तपासला. सोफ्याखाली, किचनमध्ये, बाथरूममध्ये पाहिलं. मी संपूर्ण फ्लॅट पालथा घातला, पण घुंगरू कुठेच नव्हतं. अखेर थकून मी मुख्य दाराजवळ आलो आणि तिथेच माझी नजर खाली गेली. दाराच्या बाहेरच्या बाजूला फरशीवर पिवळसर भंडाऱ्याचा एक लहानसा ठसा उमटलेला, जो अगदी ताजा दिसत होता. जणू कोणीतरी काही क्षणांपूर्वीच तिथे उभं राहिलं होतं आणि त्या ठशाच्या मध्यभागी ते घुंगरू ठेवलं होतं. अगदी नीट, जणू कोणीतरी मुद्दाम ठेवून गेलं असावं. मी बराच वेळ त्या दृश्याकडे पाहत राहिलो. त्या क्षणी पहिल्यांदा मला असं वाटलं, कदाचित ते मला कुठेतरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतंय. मी बराच वेळ त्या दृश्याकडे पाहत राहिलो. गेल्या काही दिवसांपासून जे काही घडत होतं त्याचा उद्देश मला घाबरवणं नव्हता. उलट एखाद्या हट्टी माणसाप्रमाणे कोणीतरी मला सतत एका दिशेला ढकलत होतं. दाराबाहेर उमटलेला तो भंडाऱ्याचा ठसा, त्याच्या मध्यभागी ठेवलेलं घुंगरू आणि त्याभोवती पसरलेली शांतता पाहताना माझ्या मनात एक विचार पुन्हा पुन्हा येत होता. या सगळ्या घटनांमध्ये मी नेहमी फक्त परिणाम पाहिले होते. घुंगराची जागा बदललेली असायची. रात्री आवाज ऐकू यायचा. फोटोमधली ती आकृती. पण हे सगळं घडत असताना मी कधीच जागा नव्हतो. जणू एखाद्या नाटकाचा मी मुख्य कलाकार होतो. पण नाटक रंगत असताना मला झोपून ठेवलं जात होतं. त्या दिवशी मी ठरवलं की आता काहीही झालं तरी या गोष्टीचा शेवट करायचाच. संध्याकाळी ऑफिसमधून परतल्यावर मी एक जुना मोबाईल शोधून काढला. त्याचा कॅमेरा सुरू करून समोरच्या टेबलाकडे रोखला, ज्या टेबलावर घुंगरू ठेवलेलं होतं. त्यानंतर मी हॉलमधील सोफ्यावर बसलो. सुरुवातीला स्वतःवरच हसू येत होतं. एखाद्या जुन्या पितळी घुंगरामुळे मी इतका वेडा झालो होतो की त्यावर लक्ष ठेवण्यासाठी रात्रभर कॅमेरा लावून बसलेलो. पण जसजशी रात्र गडद होत गेली तसतसं मनातील हसू हळूहळू नाहीसं होत गेलं. 12 वाजले, 1 वाजला, काहीच घडलं नाही. मग मला झोप येऊ लागली. चेहऱ्यावर पाणी मारलं, चहा केला, मोबाईलवर काही व्हिडिओ पाहत बसलो. पण पापण्या जड होतच राहिल्या. शेवटी सोफ्यावर बसलेल्या अवस्थेतच कधी डोळा लागला ते समजलंच नाही. सकाळी जाग आली तेव्हा मान अखडली होती आणि अंगात विचित्र थकवा होता. पाय दुखत होते. पहिल्या काही क्षणांत काल रात्रीचा प्रयोगही विसरलो होतो. पण मोबाईलवर दिसलेल्या नोटिफिकेशनने मला जागं केलं. रात्रीच्या वेळी एक नवीन व्हिडिओ रेकॉर्ड झाला होता.
माझ्या कपाळावर आठ्या पडल्या. मी कॅमेरा सुरू केला होता हे आठवत होतं, पण रेकॉर्डिंग सुरू केलं होतं का याची आठवण नव्हती. थरथरत्या हातांनी मी व्हिडिओ उघडला. सुरुवातीचे जवळजवळ 2 तास रेकॉर्डिंगमध्ये काहीच नव्हतं. टेबलावर घुंगरू ठेवलेलं होतं. मी सोफ्यावर झोपलेलो होतो. वेळ पुढे सरकत होती. मग साधारण 2:47 अचानक फ्रेममध्ये हालचाल झाली. मी सोफ्यावर हळूहळू उठून बसलो. त्या क्षणी माझ्या अंगावर काटा आला, कारण स्क्रीनवरील माणूस मी असूनही तो मी वाटत नव्हतो. डोळे उघडे होते, पण चेहरा निर्विकार होता. हालचालींमध्ये एक विचित्र यांत्रिकपणा होता. मी सरळ टेबलापाशी गेलो. काही क्षण घुंगराकडे पाहत उभा राहिलो आणि मग ते उचललं. पुढच्या काही सेकंदात जे घडलं ते पाहताना माझा श्वास अक्षरशः अडकला. मी खाली बसलो आणि ते घुंगरू माझ्या उजव्या पायाला बांधलं. आयुष्यात कधीच न केलेली गोष्ट मी त्या व्हिडिओमध्ये करत होतो. त्यानंतर मी हॉलच्या मध्यभागी जाऊन उभा राहिलो आणि एक विचित्र नृत्य सुरू झालं. ते कोणत्याही चित्रपटात पाहिलेलं नव्हतं. कोणत्याही लोकनृत्यासारखं पूर्ण ओळखीचंही नव्हतं. पण त्यात एक ठेका होता, एक लय होती. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे माझ्या शरीराला ती लय पूर्णपणे माहीत असल्यासारखं वाटत होतं. प्रत्येक पावलागणी घुंगरू वाजत होतं, कधी मंद कधी वेगवान. जवळजवळ 11 मिनिटं तो नाच सुरू होता. शेवटी मी अचानक थांबलो, कॅमेऱ्याकडे वळलो आणि हसलो. तो भयान प्रकार पाहून माझ्या अंगातून थंड शिरशिरी गेली, कारण ते हसू माझं नव्हतं. मला माझ्या थकव्याचं कारण कळलं होतं. रोज सकाळी उठल्यावर का अस्वस्थ वाटायचं, झोप अपुरी झाल्यासारखं नेहमी का वाटायचं, याचं उत्तर मला मिळालं होतं. घडलेला प्रकार खूप भयानक होता. सगळे सोडून त्याच दिवशी मी पुन्हा गावाला गेलो. यावेळी कोणाला काही न सांगता थेट आजोबांसमोर तो व्हिडिओ ठेवला. त्यांनी पूर्ण व्हिडिओ शांतपणे पाहिला. बराच वेळ ते काहीच बोलले नाहीत. मग उठून माळ्यावर गेले आणि एक जुना फोटो घेऊन खाली आले. तो ब्लॅक अँड व्हाईट फोटो होता. यात्रेतील लोकांचा समूह दिसत होता. त्या गर्दीत एक तरुण उभा होता आणि त्याच्या पायात घुंगरू बांधलेलं दिसत होतं. मी तो फोटो हातात घेतला आणि क्षणात माझ्या अंगातील रक्त गोठलं, कारण त्या तरुणाचा चेहरा माझ्यासारखाच होता. इतका सारखा की पहिल्या नजरेत तो माझाच फोटो आहे असं वाटावं. मी आजोबांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं, तेव्हा ते हळू आवाजातच म्हणाले की तो माझा पूर्वज नाहीये. गावात एक जुनी समजूत आहे. यात्रेच्या शेवटच्या रात्री नाचणारा एक तरुण अचानक गायब झाला होता. त्याचा मृतदेह मंदिरामागील कमानीजवळ सापडला. त्यानंतर दर काही पिढ्यांनी एक माणूस निवडला जातो. त्याचा चेहरा बदलतो, नाव बदलतं, काळ बदलतो, पण शेवटी तो त्या नर्तकाची जागा घेऊ लागतो. त्या रात्री आम्ही दोघं मंदिरामागच्या कमानीपाशी गेलो. माझ्या हातात घुंगरू होतं. आजूबाजूला पूर्ण शांतता पसरलेली. मी जिथून ते उचललं होतं तिथेच गुडघे टेकून बसलो आणि ते मातीमध्ये ठेवलं. त्या क्षणी अचानक वाऱ्याचा एक जोरदार झोत आला. झाडांची पानं वेड्यासारखी हलू लागली. अनेक दिवसांपासून छातीवर बसलेलं एखादं अदृश्य ओझं उतरल्यासारखं वाटलं. आम्ही घरी आलो. दुसऱ्याच दिवशी मी शहरात आलो. त्यानंतर सर्व काही सामान्य झालं. घुंगराचा आवाजही बंद झाला. रात्री जाग येणं थांबलं. फोटोतील ती आकृती पुन्हा कधीही दिसली नाही. हळूहळू मी ती घटना विसरू लागलो. साधारण 6 महिन्यांनी मी जुने फोटो डिलीट करत बसलेलो.
यात्रेचे फोटो पुन्हा समोर आले. सहज म्हणून एक एक फोटो पाहू लागलो. तेव्हाच एका फोटोवर माझी नजर स्थिरावली. तो फोटो मी याआधी अनेकदा पाहिला होता, मंदिरामागील कमानीचा. पण यावेळी त्यात काहीतरी बदललं होतं. त्या फोटोमध्ये ती काळी आकृती नव्हती, ती पूर्णपणे गायब झालेली. आणि जिथे ती उभी असायची तिथे मी उभा होतो. उजव्या पायात घुंगरू बांधलेला, कॅमेऱ्याकडे पाहत हसत. सुरुवातीला मला वाटलं की हा माझा भ्रम असेल. मी त्या जागेतून सुटलोही होतो. पण त्या 11 मिनिटांच्या नाचात कदाचित कोणीतरी माझा ताबा घेतलाय असं मला वाटत होतं. पण नाही, कदाचित त्या रात्री मी त्या नर्तकाची जागा घेतली होती, कायमची. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TEKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TEKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.